गुड मॉर्निंग माय डियर स्टूडेंट्स, वेलकम बैक टू हिंदी क्लास। आज हम एक नया पाठ पढ़ना शुरू करेंगे। यह पद्य खंड की एक कविता है। सुमित्रानंदन पंत द्वारा लिखित पर्वत प्रदेश में पावस नामक कविता आज हम पढ़ेंगे। सुमित्रानंदन पंत हिंदी के सुकुमार कवि के नाम से जाने जाते हैं। पंत जी प्रकृति, प्रेम और कल्पना के कोमल कवि थे। प्रकृति का जैसा सुंदर, कोमल और सूक्ष्म वर्णन उन्होंने किया है, वैसा अन्य किसी कवि ने नहीं किया है। पर्वत प्रदेश में पावस नामक कविता में भी उनकी प्रकृति वर्णन हम देख सकते हैं। All of you take your text and take पेज नंबर 26। पाठ प्रवेश का समरी इस प्रकार है। फला ऐसा भी कोई इंसान हो सकता है जो पहाड़ों पर न जाना चाहते हो। जिन लोगों का दूर हिमालय पर जाने का मौका नहीं मिल पाता, वो लोग अपने आसपास के पहाड़ी इलाकों में जाने का अवसर नहीं छोड़ते। जब आप पहाड़ों को याद कर रहे हो और ऐसे में किसी कवि की कविता अगर कक्षा में बैठे बैठे ही आपको ऐसा एहसास करवा दे कि आप अफी पहाड़ों में घूम कर आ रही हो। നമുക്ക് എല്ലാവർക്കും എന്ത് ഇഷ്ടമാണ്? പ്രകൃതി ഇഷ്ടമാണ്. അതുപോലെ തന്നെ പർവ്വത പ്രദേശങ്ങളിലൊക്കെ പോകാനൊക്കെ താല്പര്യമുണ്ട്. അങ്ങനെയുള്ള അവസരത്തിൽ നമ്മൾ ഏതെങ്കിലും ഒരു കവിയുടെ കവിത നമ്മൾ ക്ലാസ് റൂമിലിരുന്ന് വായിക്കുമ്പോൾ തന്നെ നമുക്ക് എങ്ങനെയുള്ള ഒരു തോന്നലാണ് ഉണ്ടാകുന്നത്? അഫി പഹാഡോമേ ഘൂം കർ ആ രഹി ഹോ. ഇപ്പം നമ്മൾ ആ സ്ഥലങ്ങളിലെല്ലാം, ആ പർവ്വത പ്രദേശങ്ങളെല്ലാം ചുറ്റി സഞ്ചരിച്ചതായിട്ടൊരു പ്രതീതിയാണ് നമുക്ക് തോന്നുന്നത്। प्रस्तुत कविता भी इसी तरह के रोमांच और प्रकृति के सुंदर वर्णन से भरी है, जिससे आपकी आँखों और मन दोनों को आनंद आएगा। നമ്മൾ പഠിക്കുന്ന ഈ പാഠവും, അതായത് പർവ്വത പ്രദേശമേ പാവസ് എന്ന് പറയുന്ന ഈ കവിത എങ്ങനെയുള്ള കവിതയാണ്? आपकी आँखों और मन दोनों को आनंद मिलने वाली कविता है। यही नहीं, सुमित्रानंदन पंत की बहुत सारी कविताओं को पढ़ते हुए ऐसा लगता है जैसे आपके चारों मुँह की दीवारें कहीं गायब हो गई हों और आप किसी സുന്ദർ പർവ്വതീയ ജഗഹ पर पहुँच गए हो। അദ്ദേഹത്തിൻ്റെ കവിതകളൊക്കെ വായിക്കുമ്പോൾ നമുക്ക് എന്താ തോന്നുന്നത്? നമ്മുടെ ചുറ്റിനുമുള്ള ആ ദീവാർ, അതായത് ഭിത്തികളെല്ലാം എന്തായിരിക്കുകയാണ്? കഹി ഗായബ് ഹോ ഗയേ ഹെ. ഗായബ് ഹോന മീൻസ് എന്താ? അപ്രത്യക്ഷമാവുക. और आप किसी സുന്ദർ പർവ്വതീയ ജഗഹ पर पहुँच गए हैं. നമ്മൾ ഏതെങ്കിലും ഒരു മനോഹരമായിട്ടുള്ള പർവ്വതീയ പ്രദേശത്ത് എത്തിച്ചേർന്നിരിക്കുന്ന ഒരു തോന്നലാണ് തോന്നുന്നത്। जहाँ दूर दूर तक पहाड़ ही पहाड़ हो और झरने बह रहे हो और आप बस वहीं रहना चाह रहे हो. നമുക്ക് ആ സ്ഥലത്ത് നിന്ന് മടങ്ങി വരാൻ തോന്നത്തില്ല. അതുപോലെ ഒരു അനുഭൂതിയാണ് നമുക്ക് തോന്നുന്നത്। अब हम पाठ में प्रवेश करेंगे। कविता का नाम है पर्वत प्रदेश में पावस और कवि का नाम है सुमित्रानंदन पंत। All of you take पेज नंबर 27। सब ध्यान से देखिए। पर्वत प्रदेश में पावस। पावस ऋतु थी पर्वत प्रदेश, पल पल परिवर्तित प्रकृति वेश। पावस ऋतु थी पर्वत प्रदेश। पावस ऋतु मीन्स वर्षा ऋतु, अതായത് റെയിനി സീസൺ। पावस ऋतु थी पर्वत प्रदेश, पल पल परिवर्तित प्रकृति वेश। परिवर्तित मीन्स बदलना, प्रकृति वेश प्रकृति का रूप, प्रकृति का रूप पल पल में बदलता रहता है। इस कविता में कवि ने वर्षा ऋतु का सुंदर वर्णन किया है। कवि कहता है पर्वतीय क्षेत्र में वर्षा ऋतु का प्रवेश हो गया है, जिसकी वजह से प्रकृति के रूप में बार बार बदलाव आ रहा है। अर्थात कभी बारिश होती है तो कभी धूप निकल आती है। ഇതിൽ എന്തിനെക്കുറിച്ചാണ് കവി പറഞ്ഞിരിക്കുന്നത്? वर्षा ऋतु का आगमन एवं वന്നിരിക്കുകയാണ്? पर्वत प्रदेश में वर्षा ऋतु का आगमन हो गई है और प्रकृति में कई परिवर्तन होते हैं। कभी बारिश होती है और कभी धूप निकल आती है। मेघलागार पर्वत अपार अपने सहस्र दृगसुमन फान, अवलोक रहा है बार बार नीचे जल में निज महाकाल। जिसके चरणों में पलातान दर्पण सा फैला है विशाल,
മേഖലാകാർ പർവ്വത അപാർ. മേഖലാകാർ എന്താ ഈ മേഖലാകാർ എന്ന് വെച്ചാൽ എന്താണ്? വളരെ വലുപ്പമുള്ളത്. നമുക്കറിയാം പഹാഡിൻ്റെയൊക്കെ രൂപം എന്ന് പറയുന്നത് എങ്ങനെയാണ്? വളരെ വലുപ്പമുള്ളതാണ്. മേഖലാകാർ പർവ്വത അപാർ. മേഖലാകാർ മീൻസ് ഇവിടെ നമുക്ക് വേറൊരു മീനിങ് പറയുന്നുണ്ട്. എന്തിൻ്റെ കൂട്ടാണെന്ന് പറയുന്നുണ്ട്. നിങ്ങളുടെ ടെസ്റ്റിനകത്ത് നോക്കിയാൽ കാണാം. മേഖലാകാർ കർധനിക്ക് ആകാർക്കി പഹാഡിക്ക് ഠാൽ. കർധനി എന്ന് വെച്ചാൽ നമ്മൾ ഒരയിൽ അണിയുന്ന ഒരു ആഭരണമാണ്. അരിഞ്ഞാണോ നമ്മൾ പറയത്തില്ലേ, അത് തന്നെ. യഹാം കവീനെ പഹാഡോं की आकार की तुलना खरधनी अर्थात कमर में बांधने वाले आभूषण से की है. പിന്നെന്താ? അപ്നെ സഹസ്ര ദൃഗ സുമൻ ഫാഡ്. അപ്നെ സഹസ്ര, സഹസ്ര മീൻസ് ഹസാരും, ഹസാരും. ദൃഗ് മീൻസ് എന്താണ്? ദൃഗ് ദോനോ. സുമൻ ഫാഡ്, ദൃഗ് സുമൻ ഫാഡ്കർ. ഫാഡ്കർ മീൻസ് എന്താ? കോലുക്കർ, തുറന്നിട്ട്. ദൃഗ് സുമൻ ഫാഡ്. അവലോക രഹാഹേ ബാറ് ബാറ്. അവലോകന മീൻസ് എന്താ? ദേഖന, നോക്കുക. എങ്ങനെ നോക്കുന്നു നോക്കിയേ? ബാറ് ബാറ്, വീണ്ടും വീണ്ടും നോക്കുന്നു. നീച്ചെ ജലമേ നിജ മഹാക ജിസ്കെ ചരണോ മേ പലാ താട് ദർപ്പൺ സാ ഫൈലാ ഹേ വിശാൽ. ഇവിടെ എന്താ പറയുന്നത് നോക്കിയേ? കവി എന്താ പറഞ്ഞേക്കുന്നത്? आगारवाली खरधनी के आगारवाली पहाड़ अपनी हजार पुष्परूपी आंखें फाड़कर नीचे जल में अपने विशाल आकार को देख रहे हैं. ऐसा लग रहा है कि पहाड़ ने जिस तालाब को अपने चरणों में पाला है वह तालाब पहाड़ के लिए विशाल आईने का काम कर रहा है. ഐന മീൻസ് എന്താ? മിറർ. കണ്ടോ ഇവിടെ ഈ താലാബ് എന്തിൻ്റെ ജോലിയാണ് ചെയ്യുന്നത്? മിററായിട്ടാണ് കവി പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. മിററായിട്ട്, അതായത് കണ്ണാടിയായിട്ടാണ്. എന്ന് വെച്ചാൽ ഇതിൻ്റെ ഈ പഹാഡിൻ്റെ അടിയിലായിട്ട് എന്തുണ്ട്? ഒരു താലാബുണ്ട്. അന്നേരം ഈ താലാബിനകത്ത് നോക്കിയാണ് ഇതിൻ്റെ രൂപം അത് മനസ്സിലാക്കുന്നത്. അന്നേരം ഈ താലാബിനകത്ത് എന്താ? ഒരു മിററായിട്ടാണ് ഇതിനെ കണക്കാക്കുന്ന, ഈ താലാബിനെ കണക്കാക്കുന്നത്. നമുക്കറിയാം കണ്ണാടി എന്ന് പറയുമ്പോൾ എന്താ? നമ്മുടെ രൂപം കാണാൻ വേണ്ടിയല്ലേ നമ്മൾ ഉപയോഗിക്കുന്നത് കണ്ണാടി. അന്നേരം ഈ കണ്ണാടി എന്ന് പറയുന്നത് ഇതിൻ്റെ രൂപം കാണാൻ വേണ്ടിയാണ് പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. രൂപം കാണുന്ന കണ്ണാടിയായിട്ടാണ് ഈ താലാബിനെ കവി പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. ഗിരി കാ ഗൗരവ് ഗാക്കർ ചർച്ച മധുമേ നസനസ് ഉത്തേജിത് കർ മോത്തി കി ലഡിയോം സേ സുന്ദർ ചർത്തേ ഹൈം ചാഗ് ഫരേ നിർച്ച गिरिवर के उर से उठ उड़कर उच्चाकांक्षाओं से तरुवर हे चांग रहे नीरव नभ पर अनिमेश अडल कुछ चिंता पर. गिरी का गौरव गाकर चर्चा. गिरी मीन्स पहाड़. गिरी का गौरव, गौरव मीन्स महिमा അല്ലെങ്കിൽ ബഡായി. ഗാക്കർ ചർച്ചർ, ഗാന മീൻസ് പാട്ട് പാടുക. ഗിരി കാ ഗൗരവ് ഗാക്കർ ചർച്ചർ. മധുമേ നസ നസ ഉത്തേജിത് കർ. മധു മീൻസ് മസ്തി മേ, നസ നസ ഉത്തേജിത് കർ. നസ നസ മേ മധുമേ ഉത്തേജിത് കർ. മോത്തി കി ലഡിയോം സേ സുന്ദർ. മോത്തി കി ലഡിയോം സേ, മുത്തുമാല പോലെ. മോത്തി കി ലഡിയോം സേ സുന്ദർ. ചർത്തേ ഹൈൻ ചാഗ് ഫരേ നിർച്ചർ. ചർത്തേ ഹൈൻ, ചർണ മീൻസ് എന്താ? എങ്ങനെ വിടുന്ന ചർണ? ചർത്തേ ഹൈൻ ചാഗ് ഫരേ നിർച്ചർ. അന്നേരം इस पद्यांश में कवि कहता है कि मोतियों की लड़ियों के समान सुंदर चरने चरचर की आवाज़ करते हुए बह रहे हैं और ऐसा लग रहा है कि वे पहाड़ों की गुणगान कर रहे हो. എന്തായിട്ടാണ് ഇവിടെ പറയുന്നത്? पर्वतों की गुणगान कर रहे हैं. उनकी कर तल ध्वनि नस नस में उत्साह और प्रसन्नता कर देती है. उनकी ध्वनि नस नस में उत्साह और प्रसन्नता कर देती है. गिरिवर के उर से उठ उड़कर उच्चाकांक्षाओं से तरुवर हे चांग रहे नीरव नभ पर अनिमेश अडल कुछ चिंता पर. गिरिवर के उर से उठ उड़कर. गिरिवर के उर से, उर मीन्स എന്താ? ഹൃദയ से. गिरिवर के उर से, हृदय से उठ उड़कर उच्चाकांक्षाओं से तरुवर. उच्चाकांक्षा മീൻസ് എന്താ? ഊഞ്ച ഉठने की इच्छा, നമുക്ക് ഉയരത്തിലോട്ട് പോകണമെന്നുള്ള ആ ഒരു ആഗ്രഹം. ഉച്ചാകാംക്ഷാവും സേ തരുവർ. തരുവർ മീൻസ് എന്താ? പേട്. ഹേ ചാങ്കരഹേ നീരവ് നഹുപ്പർ. ഹേ ചാങ്കരഹേ. ഹേ ചാങ്കര മീൻസ് എന്താ? എത്തി നോക്കുക. ചാങ്കരഹേ. ഹേ നീരവ് മീൻസ് മൗനം അല്ലെങ്കിൽ ശാന്തമായിട്ട്. നഫുപ്പർ, നഫ് മീൻസ് ആകാശ്മി. അനിമേഷ്, അനിമേഷ് മീൻസ് ഏക്ടർ ബിന പലക് ചപ്കായ, അതായത് കൺപീലി, കണ്ണ് വെട്ടിക്കാതെ നോക്കണം നിൽക്കുക. അഠൽ, അഠൽ മീൻസ് സദാ ബനെ രഹനെ വാല, എപ്പോഴും സ്ഥിരമായിട്ട് തന്നെ നിൽക്കുക. കുച്ച് ചിന്താപ്പർ. ചിന്താപ്പർ മീൻസ് ചിന്താമേ മഗ്ന ഹോക്കർ. അർത്ഥാത് പഹാഡോं के हृदय से उठ उठकर
अनेकों पेड़ ऊंचा उठने की इच्छा लिए एकटक दृष्टि से स्थिर होकर शांत आकाश को इस तरह देख रहे हैं मानो वे किसी चिंता में डूब गए हो। अर्थात वे निरंतर ऊंचा उठने की प्रेरणा दे रहे हैं। उठ गया अचानक लो फूथर, फटका अपार पारद के पर, रव शेष रह गए है नर्चर, हे टूट पड़ा फूपर अंबर। उठ गया अचानक लो फूथर, फूथर मीन्स पहाड़, फटका अपार पारद के पर, फटका अपार, अपार मीन्स अपार जिसका पार न हो, എന്നുവെച്ചാൽ അറ്റമൊന്നുമില്ലാത്ത जिसका पार न हो। पारद के पर, पारद के पर मीൻസ് പാരെ के समान ധവള और ചംകീലെ पर। നമ്മൾ മാലാഖമാരുടെയൊക്കെ ചിറകുകളൊക്കെ പറയത്തില്ലേ, മാലാഖമാരുടെ ചിറകുകളുടെയൊക്കെ പ്രത്യേകത എന്താ, ഏത് കളറിലാതിരിക്കുന്നത്, വെള്ള കളർ അല്ലേ। അന്നേരം പാരद के पर, പാരെ के समान ധവള और ചംകീലെ पंख। रवशेष रह गए हैं निर्चर, रवशेष, रवशेष मीन्स केवल आवाज का रह जाना। हे टूट पड़ा फूपर अंबर, टूट पड़ा मीन्स എന്താ, പൊട്ടി വീഴുക അല്ലേ। टूट पड़ा फूपर अंबर, फू मीन्स ഭൂമി, ഭൂമി पर अंबर, अंबर मीन्स ആകാശ്। അന്നേരം ഇവിടെ ഇപ്പോൾ കവി എന്താ പറയുന്നത്, कवि कहता है लो उधर देखो एक पूरा पहाड़ पारे के समान धवल और चमकीले पंखों को फटफटाता हुआ ऊपर आकाश में उठ चला है। आशय है कि अचानक पहाड़ के समान बहुत अधिक श्वेत और चमकीले बादल आकाश में छा गए हैं, यहाँ तक कि झरने भी देखना बंद हो गए हैं, झरना देखना बंद हो गया है, बस उसकी झरझर आवाज़ शेष रह गई है। दस गए धरा में सफ़ेद शाल, उड़ रहा धुआं जल गया था, योम जलदयान में विजर विजर था, इंद्र खेलता इंद्रजाल। धस गए धरा में सफ़ेद शाल, धसന മീൻസ് എന്താ, ഭൂമിയിലേക്ക് പതിച്ചു പമ്മിപ്പോന്നൊക്കെ നമ്മൾ പറയത്തില്ല। धस गया धरा में, धरा मीन्स भूमि में, सफ़ेद, सफ़ेद मीन्स फय से, शाल, शाल मीन्स पहाड़ में देखने वाले एक वृक्ष, शाल वृक्ष। उड़ रहा धुआं जल गया ताൾ, उड़ रहा धुआं, धुआं मीन्സ് എന്താ, പുക, ജൽ ഗയ താൾ, എന്തുകൊണ്ടാണ് പുക പോലെ നമുക്ക് തോന്നുന്നത്, താലാവ് കത്തുന്നത് പോലെ തോന്നുന്നതുകൊണ്ടാണ് പുക ഉയരുന്നതായിട്ട് തോന്നുന്നത്। യോം ജലദയാൻ മേ വിജർ വിജർ ഥാ, ഇന്ദ്ര ഖേൽത്താ ഇന്ദ്രജാൽ, जो जलदयान में, जलदयान यान मीन्स विमान में, विजर विजर था इंद्र खेलता इंद्रजाल। तुरंत बाद उन बादलों से इतनी तेज वर्षा हुई कि लगा जैसे आकाश धरती पर टूट पड़ा हो। उसने बारिश रूपी बाणों से धरती पर आक्रमण कर दिया हो और शाल के पेड़ डरकर धरती के अंदर धंस गए हैं। चारों ओर धुआं होने के कारण लग रहा है कि तालाब में आग लग गई है। ऐसा लग रहा है कि ऐसी मौसम में इंद्र भी अपना बादलों में विमान लेकर इधर उधर जादू का खेल दिखता हुआ घूम रहा है। एक बार और से देखिए। पावस ऋतु थी पर्वत प्रदेश, पल पल परिवर्तित प्रकृति वेश, मेघलाकार पर्वत अबार अपने सहस्र दृगसुमन फाण, अवलोक रहा है बार बार नीचे जल में निज महाका, जिसके चरणों में पलातान दर्पण सा फैला है विशाल, गिरी का गौरव गाकर चरचर मधुमेह नस नस उत्तेजित कर, मोती की लड़ियों से सुंदर छरते हैं चाक परे निर्चर, गिरिवर के उर से उड़ उड़ कर उच्चाकांक्षाओं से तरवर, हे झांग रहे नीरव नभ पर, अनिमेश अढ़ल कुछ चिंता पर, उठ गया अचानक लो फूथर, फटका अपार पादर के पर, रवशेष रह गए हैं निर्चर, हे टूट पड़ा फूपर अंबर, धस गए धरा में सफ़ेद शाल, उड़ रहा धुआं जल गया था, योम जलदयान में विजर विजर था इंद्र खेलता इंद्रजाल। कविता के नाम से स्पष्ट है कि इसमें पर्वतीय प्रदेश में वर्षा ऋतु का वर्णन किया गया है। पर्वतीय प्रदेश था और वर्षा ऋतु में प्रकृति पल पल अपना रूप बदल रही थी। पर्वत के नीचे दर्पण जैसा तालाब था, पर्वत पर हजारों फूल खिले थे, लगता था कि वे फूल पर्वत की आंखों को, जिसने वह बार बार दर्पण में अपना विराट रूप देख
रहा था। पर्वत से गिरने वाले झरने झरझर स्वर में मानो पर्वत की गौरव गाथा गा रहे थे। चोटियों पर खड़े पेड़ हमारी महत्वाकांक्षाओं के समान ऊंचे थे। वे मानो चुपचाप अबलग और चिंतामग्न होकर नीले आकाश को निहारते जा रहे थे। अचानक बादल ऐसे ऊपर उठे मानो पूरा पहाड़ अपने पंख फड़फड़ाकर उठ चला हो। झरने दिखाना बंद हो गए, उनका शोर शोर रह गया। बादलों के कारण शाल के पेड़ धरती में धंसे हुए से जान पड़ते थे। तालाब से उठता धुआं देखकर लगता था मानो तालाब जल गया हो। इस प्रकार इंद्र देवता घूम घूम कर अपना इंद्रजाल दिखला रहे थे। आज हम इतना ही पढ़ेंगे। सब यह कविता ध्यान से पढ़िए। धन्यवाद।